हॅलो फ्रेंड्स, राधे राधे. तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलवर खूप मनापासून स्वागत. तर आता दुपारी थोडासा आराम करून मी आणि आई जाणार आहे देवीला. तर ही आहे आमच्या अंबड येथील खूप प्रसिद्ध अशी मसोदरी देवी. तर जालना जिल्ह्यातील अंबड येथील मसोदरी देवी ही खूप प्रसिद्ध आहे आणि अंबड शहराचं हे एक आराध्य दैवत आहे. देवीचं हे जे मंदिर आहे ते खूप प्राचीन मंदिर आहे आणि अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराची स्थापना केलेली आहे. या पायऱ्या ज्या आहेत त्या पूर्ण दगडी आहेत आणि याच्यावर जे जुने पैसे असतात ते पूर्ण ठोकलेले आहेत. तर नवरात्रामध्ये इथे यात्रा भरते आणि खूप मोठी यात्रेचा उत्सव इथे असतो. तर वरती प्रवेशद्वारामधून आत आल्यानंतर हे आहे मोठा असा गाभारा आणि गाभाऱ्यात आहे एक यज्ञ, तो रोज सुरू असतो. गाभाऱ्यात आल्यानंतर आपल्याला छोटी छोटी मंदिरे दिसेल. त्याच्यात आहे एक महादेवाचं, गणपतीचं आणि 2 देवी असे इथे आहेत. आज आहे मंगळवार म्हणून थोडीशी भाविकांची इथे गर्दी आहे. तर देवीच्या उजव्या साईडला आहे गणपती बाप्पाचं मंदिर आणि देवीच्या डाव्या साईडला म्हणजे आपण जेव्हा एंट्री करतो तेव्हा डाव्या साईडला आहे हे महादेवाचं मंदिर. मग महादेवाची पूजा करून नंतर आम्ही आलेलो आहे बाहेर आणि इथे जे परडी भरतात त्या इथे ठेवलेल्या आहेत. मग नंतर गाभाऱ्यातून थोडंसं पुढे गेलं की हे जे देवीचं मेन एंट्रन्स आहे ते आहे. पण आतमध्ये फोटो व्हिडिओ शूटसाठी अलाउड नाही आहे म्हणून मी आतला व्हिडिओ घेऊ शकलेली नाही आहे. महादेवाच्या मंदिराच्या साईडने हे आहे एक बाहेर जाण्यासाठी छोटासा दरवाजा आणि तिथून बाहेर आल्यानंतर हा असा व्ह्यू दिसतो. तर नवरात्रामध्ये इथे खूप गर्दी असते म्हणून रांगेसाठी किंवा पासेस काढून लोक इथून दर्शनासाठी देवीच्या मंदिरात जातात. आणि मसोदरी देवीचं नाव मसोदरी का आहे तर हा आहे डोंगर आणि हा जो डोंगर आहे तो माशाच्या आकाराचा आहे आणि या माशाच्या आकाराच्या डोंगरात हे आहे सुंदर असं देवीचं मंदिर म्हणून या देवीला म्हणतात मसोदरी देवी. तर इथे छोट्या छोट्या 3 देवीच्या मूर्ती आहेत. तर त्यात महालक्ष्मी, महाकाली आणि महासरस्वती अशा 3 मूर्त्या आहेत. आणि दर्शन घेऊन आल्यानंतर आपण जर बाहेर आलो तर हा यात्रेच्या वेळेस खूप गर्दी असते तेव्हा हा रस्ता बाहेर येण्यासाठी यूज करतात. नाहीतर नॉर्मली आपण जिथून दर्शनासाठी गेलो तिथूनच सगळे लोक बाहेर हे येतात. आणि बाहेर आल्यानंतर म्हणजे इथे किंवा आत जातानाही तुम्ही बघितलं असेल तर इथे हे मोठे 2 दीपमाळ आहेत. तर नवरात्रामध्ये मसोदरी देवीची खूप मोठी अशी यात्रा भरते आणि खूप लोक इथे नवस करतात. कुणी ह्या पूर्ण पायऱ्यांवर नारळ फोडायचे नवस करतात, कुणी कापूर लावायचं करतं, तर कुणी प्रत्येक पायरीवर फुलवाती लावायचं नवस इथे करतात. तर अशा प्रकारे हे जालना जिल्ह्यातील अंबड शहरातील मसोदरी देवीचं मंदिर हे खूप प्रसिद्ध असं आहे. तुम्ही कधी इकडे जवळपास आला तर नक्की व्हिजिट करा. आणि आता इथे खूप सारी डेव्हलपमेंट झालेली आहे. छान असं गार्डनही इथे तुम्हाला बघायला मिळेल. तर व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करायला विसरू